लग्नाचा मोठा दिवस संपला होता. घरात अजूनही पाहुण्यांचा गोंगाट सुरू होता. पण नवरा आणि नवरी शेवटी त्यांच्या खोलीत आले. खोली फुलांनी सजलेली होती. मंद प्रकाश होता आणि बाहेरचा आवाज आतल्या शांततेला अजून खोल करत होता. नवरा थकलेला पण आनंदी होता. त्याने दरवाजा बंद केला आणि बायकोकडे पाहिलं. ती शांत उभी होती. डोळ्यात भीती आणि गंभीरता दोन्ही दिसत होती. तो म्हणाला, आराम कर, पण ती हसली नाही आणि थोड्या वेळाने म्हणाली, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तो म्हणाला, आता? आजचा दिवस आनंदाचा आहे. ती खाली पाहत म्हणाली, हो, पण मी लपवून तुझ्यासोबत राहू शकत नाही. हे ऐकून वातावरण बदललं. तो शांत बसला आणि म्हणाला, काय आहे ते सांग. ती खोल श्वास घेऊन म्हणाली, माझ्या भूतकाळात एक मोठं गुपित आहे, जे मी आजपर्यंत कुणालाही सांगितलं नाही, माझ्या घरात सुद्धा नाही. आणि ते ऐकून नवरा गंभीर झाला, पण म्हणाला, कोणतं गुपित? ती काही सेकंद थांबली आणि पुढे म्हणाली, मी ज्या घरातून आले आहे ते दिसतं तसं नाही. तिथे काही वर्षापूर्वी एक असं प्रकरण घडलं होतं ज्यामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबावर सावली पडली आणि आजही त्या गोष्टीचा शेवट झालेला नाही. हे ऐकून नवऱ्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह आलं, कारण त्याला वाटलं होतं की लग्नानंतर आयुष्य साधं असेल, पण आता काहीतरी मोठं सुरू झालं होतं. नवरा हळू आवाजात म्हणाला, नेमकं काय झालं त्या घरात? तेव्हा बायकोच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, त्या रात्री माझ्या घरात एक व्यक्ती अचानक गायब झाली होती आणि सगळ्यांनी ते अपघात मानलं. पण पण मला आतून माहिती आहे की ते फक्त अपघात नव्हतं, त्यामागे कोणीतरी होतं आणि ते कोणीतरी अजूनही मोकळं फिरत आहे. हे ऐकून नवऱ्याच्या अंगावर काटा आला, कारण ही गोष्ट आता फक्त भूतकाळातली नव्हती, तर त्याच्या आजच्या आयुष्यातही येऊ शकत होती. तो उठून खिडकीकडे गेला आणि बाहेर अंधाराकडे पाहू लागला. घरात अचानक शांतता अजून जड झाली. बायको पुढे म्हणाली, मी तुला हे लपवायचं नाही म्हणून सांगते, कारण आता मी त्या सगळ्यांपासून पळत नाही. मी सत्य समोर आणायचं ठरवलं आहे, पण मला तुझी साथ हवी आहे. नवऱ्याला कळत नव्हतं की हे प्रेम आहे की धोका. तो म्हणाला, तू आधी मला पूर्ण सांग, काय झालं त्या रात्री? तेव्हा ती हळू म्हणाली, त्या रात्री वाद झाला होता. घरात सर्वजण होते आणि अचानक एक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर एक व्यक्ती गायब झाली आणि दुसऱ्या दिवशी सर्वांनी सांगितलं की तो घरातून निघून गेला. पण मला खात्री आहे की तो घरातून गेला नव्हता, तो घरातच कुठेतरी होता. हे ऐकून नवऱ्याला आता भीती आणि उत्सुकता दोन्ही वाटू लागली, कारण ही गोष्ट फक्त गुपित नव्हती, तर एक रहस्य होतं ज्याचा शेवट अजूनही कुणालाच माहिती नव्हता. आणि त्या क्षणापासून त्या दोघांचं आयुष्य एका अशा वळणावर आलं जिथे मागे जाणं शक्य नव्हतं. लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोने ते गुपित सांगितल्यानंतर खोलीत काही वेळ पूर्ण शांतता पसरली होती. नवरा तिच्याकडे पाहत होता आणि त्याला समजत नव्हतं की ती खरं बोलते की फक्त भीतीमुळे असं काही सांगते. त्याने हळू आवाजात विचारलं की त्या रात्री नेमकं काय झालं होतं? तेव्हा बायकोच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली की 5 वर्षापूर्वी तिच्या घरात एक भयंकर घटना घडली होती. तिचा मोठा भाऊ अचानक गायब झाला होता आणि घरच्यांनी सगळ्यांना सांगितलं की तो घर सोडून निघून गेला. पण तिने स्वतः त्या रात्री घरात जोराचा वाद, कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आणि त्यानंतर आलेली भयानक शांतता ऐकली होती. दुसऱ्या दिवशी घरातल्या प्रत्येकाने वेगवेगळी कारणं सांगितली, पण कोणाच्याही चेहऱ्यावर सत्य दिसत नव्हतं. आणि तेव्हापासून तिला नेहमी वाटत राहिलं की तिचा भाऊ घरातून गेला नव्हता, तर त्याच्यासोबत काहीतरी वाईट घडलं होतं. नवरा हे ऐकून हादरला, कारण इतकं मोठं गुपित तिने आजपर्यंत कोणालाही सांगितलं नव्हतं. तेवढ्यात बायकोने तिच्या पर्समधून एक जुना फोटो आणि एक पत्र काढलं आणि म्हणाली की हे पत्र तिच्या भावाचं आहे, जे तिला लग्नाच्या आदल्या दिवशी तिच्या जुन्या कपाटात सापडलं. आणि त्या पत्रात फक्त एवढंच वाक्य लिहिलं होतं, जर हे पत्र तुला मिळालं तर समज की मी जिवंत आहे, पण ज्याच्यावर तू विश्वास ठेवतेस त्याच्यापासून सावध राहा. हे वाचून नवऱ्याच्या अंगावर काटा आला.
कारण आता ही गोष्ट फक्त भूतकाळातली राहिली नव्हती. त्या क्षणी अचानक बायकोच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून मेसेज आला आणि त्यात फक्त एवढंच लिहिलं होतं, तू सत्य सांगितलंस तर आता पुढे काय होईल यासाठी तयार राहा. त्या अज्ञात नंबरवरून आलेला मेसेज वाचताना बायकोच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसू लागली. नवऱ्याने लगेच मोबाईल उचलून तो मेसेज पुन्हा वाचला, पण त्या नंबरवर कॉल केल्यावर फोन बंद येत होता. रात्रीचे जवळपास 12 वाजले होते आणि घरातले सगळे झोपले होते. नवरा तिला शांत करत म्हणाला की कदाचित कुणीतरी मजाक करत असेल, पण बायकोने थरथरत्या आवाजात सांगितलं की हा नंबर तिने यापूर्वीही पाहिला आहे. तिचा भाऊ गायब होण्याच्या काही दिवस आधी याच नंबरवरून त्यालाही मेसेज येत होते. हे ऐकून नवऱ्याच्या मनात शंका निर्माण झाली. बायकोने ते जुनं पत्र पुन्हा उघडलं आणि त्याच्या मागच्या बाजूला पेन्सिलने लिहिलेलं काही आकडे तिला दिसले, जे तिने याआधी कधीच पाहिले नव्हते. नवऱ्याने ते आकडे मोबाईलमध्ये टाईप केले तर ते त्यांच्या जवळपासच्या एका जुन्या घराचा पत्ता निघाला. हे पाहून दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले, कारण त्या घराबद्दल बायकोने लहानपणापासून अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. ते घर अनेक वर्षापासून बंद होतं. त्याच वेळी खोलीच्या बाहेर कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. नवरा दरवाजा उघडून बाहेर गेला, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त जमिनीवर एक जुना फोटो पडलेला होता. तो फोटो उचलून पाहिल्यावर दोघेही हादरले, कारण त्या फोटोमध्ये बायकोचा हरवलेला भाऊ उभा होता आणि त्याच्या शेजारी एक अनोळखी माणूस दिसत होता. पण फोटोच्या मागे लिहिलं होतं, सत्य त्या जुन्या घरात लपलं आहे. बायकोच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली की जर तिचा भाऊ खरंच जिवंत असेल तर तो इतकी वर्ष कुठे होता आणि आता अचानक हे सगळं का सुरू झालं. नवरा तिला धीर देत म्हणाला की काहीही झालं तरी तो तिच्या सोबत आहे. पण त्या क्षणी पुन्हा मोबाईल वाजला आणि यावेळी कॉल आला होता. नवऱ्याने फोन उचलला तर समोरून एक हळू आवाज आला, जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या सकाळी जुन्या घरात या, पण लक्षात ठेवा तुमच्यावर आधीपासून कोणीतरी नजर ठेवून आहे. हे ऐकून दोघांच्याही अंगावर काटा आला, कारण आता ही गोष्ट फक्त एका गुपिताची राहिली नव्हती, तर त्यांच्या आयुष्याला धोका निर्माण करणाऱ्या एका मोठ्या रहस्याची सुरुवात झाली होती. कशी वाटली कथा नक्की कमेंट करून